नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी करण लोणकर. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे जमा होतात, त्या सर्व लाडक्या बहिणींना आता ई-के-वाय-सी करावं लागणार आहे. का करावं लागणार आहे? कारण इथून मागे जे लाडक्या बहीण योजनेमध्ये जे फ्रॉड झाले, त्या फ्रॉडमुळं लाडकी बहीण योजनेने आता ई-के-वाय-सी प्रोसेस चालू केलेली आहे. आता ई-के-वाय-सी प्रोसेस आहे तरी किती दिवस? ज्या दिवशी जी-आर लॉन्च झाला, शासन परिपत्रक लॉन्च झालं, त्या दिवसापासून तुम्हाला 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला ई-के-वाय-सी करून घ्यावीच लागणार आहे आणि जेवढे वर्ष तुम्हाला लाडकी बहीण चालू राहणार आहे, तेवढे वर्ष तुम्हाला ई-के-वाय-सी जून महिन्यामध्ये कंपल्सरी करणं गरजेचं आहे. मग आता याच्यामध्ये अजून काय सांगितलेलं आहे, शासन परिपत्रक याच्याबद्दल काय सांगतं, तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याच्याबरोबर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला लाडक्या बहिणीचा जो जी-आर आहे, तो जी-आर आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. आता याच्यामध्ये त्यांनी काय काय सांगितलेलं आहे ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहे. तर इथं आपल्याला बघा त्यांनी सांगितलंय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत. म्हणजे काय आहे, की शासनाने ई-के-वाय-सी करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. आता प्रत्येक लाडकी बहीण जी आहे, ती प्रत्येक लाडक्या बहिणीचं आता आपल्याला के-वाय-सी करावं लागणार आहे. आता के-वाय-सी का करावं लागणार आहे? याचं कारण काय आहे? याचं कारण आपल्याला पुढे समजेल. तारीख आहे 18 सप्टेंबर 2025. म्हणजे कालचा जी-आर आहे. कालच्या जी-आर मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता या जी-आर मध्ये माहिती काय आहे ते आपण वाचून घेऊया. त्याच्या आधी थोडीशी प्रस्तावना वाचूया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितले, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी, कुटुंबातील त्यांची निर्णयात्मक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार, आर्थिक इतर अनुदाने, लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम 2016च्या कलम 7 मधील तरतुदीच्या अनुषंगाने 1/8/2024 अन्वये शासन अधिसूचना अधिसूचित केली आहे. सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाण करेल असे नमूद केलेले आहे. माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्याच्या या योजनेच्या लाभार्थ्यांचे ई-के-वाय-सी करावायचे आहे. महिला व बालविकास विभागाचे सब ऑथॉरिटी सब के-यू-ए म्हणून युडायने नियुक्त केली आहे. त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई-के-वाय-सी ची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणजे काय आहे, की ई-के-वाय-सी का करायची? ई-के-वाय-सी केली म्हणजे काय आहे, की जे लाडक्या बहिणीच्या नावाखाली जे लोक चुकीच्या पद्धतीने पैसे घेत आहेत, तर त्या लोकांची ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. म्हणजे खरंच ती लोक एकतर ती स्त्री आहे का ते चेक होणार आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे त्यांच्या घरामध्ये खूप सारी प्रॉपर्टी असून सुद्धा त्या महिला जे पेमेंट घेत होते, तर त्या महिलांचं पेमेंट बंद होणार आहे. त्याच्यामुळे ते व्हेरिफिकेशन होणार आहे. आता त्याच्यामध्ये अजून त्यांनी काय सांगितलंय, शासन परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलंय, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-के-वाय-सीच्या माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. आता शासनाने मान्यता दिल्यानंतर शासनाने काय सांगितलंय, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या इथे वेबसाईट दिलेली बघा. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, ही वेबसाईट आहे मित्रांनो. या वेबसाईटवरती जर तुम्ही डायरेक्ट आता जरी क्लिक केलं, तरी डायरेक्ट तुम्ही ऑफिशियल पेजवरती जाऊ शकता. अशा पद्धतीची ही वेबसाईट आहे. या वेब पोर्टलवर सदरची ई-के-वाय-सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थी प्रत्यक्षात ई-के-वाय-सी बाबत करावयाची कार्यवाही माहितीचा फ्लोचार्ट परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेला आहे. म्हणजे ई-के-वाय-सी कशा पद्धतीने करायची ना, तर ती ई-के-वाय-सीची पद्धत खाली दिलेली आहे. त्यासाठी आपल्याला पुढे बघायचं अजून.
त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून 2 महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे. म्हणजे पत्रकाची दिनांक किती आहे? 18 सप्टेंबर. 18 सप्टेंबर पासून पुढच्या 2 महिन्यामध्ये ई-केवायसी करणं तुम्हाला बंधनकारक आहे. आता त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय? सदर कालावधी ज्या लाभार्थी आधार ऑथेंटिकेशन केलेलं नाही, ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी. तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून 2 महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे बंधनकारक राहील. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेले आहे. आता हे जे जी-आर आहे, हा जी-आर महाराष्ट्राच्या त्या ऑफिशियल पेजवर वगैरे दिलेला आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता थोडं जर अजून जर खाली स्लाइड डाऊन केलं तर इथं मित्रांनो तुम्हाला फ्लो चार्ट पाहायला मिळतोय. या फ्लो चार्ट मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई-केवायसी बाबत करावयाच्या कार्यवाहीबाबतचा फ्लो चार्ट. म्हणजे काय आहे, की तुम्हाला जी ई-केवायसी करायची आहे लाडक्या बहिणींसाठी, तर ती लाडक्या बहिणींसाठीचा हा फ्लो चार्ट दिलेला आहे शासनाने. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, की कशा पद्धतीने तुम्हाला ई-केवायसी करायची आहे किंवा डॉक्युमेंटेशन करायचं आहे लाडक्या बहीण योजनेचं. आता याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सांगितलेलं आहे, परिशिष्ट आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितले लाभार्थ्यांसाठी हे पोर्टल दिलेलं आहे. मित्रांनो, ही ब्लू कलरची जी लाईन दिसते, या ब्लू कलरच्या लाईनमध्ये जी वेबसाईट दिसत आहे तुम्हाला, या वेबसाईटवरती तुम्हाला जायचंय. ही अशा पद्धतीची वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवरती डायरेक्ट जरी तुम्ही क्लिक केलं, तरी तुम्ही डायरेक्ट या लाडक्या बहीणच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाताल. ऑफिशियल वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला 2 नंबरलाच इथे मेन पेजवरतीच के-वाय-सी बॅनर दिसत असणार आहे. ते के-वाय-सी बॅनरवरती आपल्याला क्लिक करायचंय. त्याच्यानंतर के-वाय-सी बॅनरवर क्लिक केल्यानंतर पुढे त्यांनी सांगितलं ई-के-वाय-सी फॉर्म उघडेल. म्हणजे तुमचा के-वाय-सीचा फॉर्म उघडेल. लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेत क्रमांक म्हणजेच कॅप्चर कोड त्याच्यात टाकायचा आहे आणि आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंड ओटीपी बटनावर क्लिक करायचंय. म्हणजे काय आहे, त्या केवायसीचा फॉर्म उघडल्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, तुमचा कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि सेंड बटनावरती क्लिक केलं की तुम्हाला ओटीपी येणार आहे तुमच्या मोबाईल नंबरवरती. जो तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक आहे, तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा मित्रांनो. जी महिला असणार आहे त्या महिलेचा आधार कार्ड नंबर आपल्याला टाकायचा आहे आणि सेंड ओटीपी बटनावरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर सेंड ओटीपी झाल्यानंतर ओटीपी पुढे जाईल, आपल्याला मोबाईलवरती येईल. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय आपले केवायसी या आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल. म्हणजे जर समजा तुमचं केवायसी ऑलरेडी झालेलं असेल, म्हणजे पहिलं कधी जर केलेलं असेल, तर ते केवायसी आधी पहिल्यांदा चेक केलं जाईल. त्याच्यानंतर पुढं काय त्यांनी सांगितलंय, समजा झालेला असेल, तर इथं ई-केवायसी आधीच पूर्ण झालेलं आहे असा संदेश प्राप्त होईल. म्हणजे तुमचं आधीच केवायसी झालेलं आहे असं तुम्हाला मेसेज येईल. समजा झालेलं नसेल, तर इथं त्यांनी सांगितले आधार क्रमांकाच्या लाभार्थ्यांच्या मंजुरी यादीत आहे की नाही तपासलं जाईल. म्हणजे की तुमचं केवायसी नसेल, तर तुमचं त्या यादीमध्ये नाव आहे का नाही ते चेक केलं जाईल. जर नसेल तर आता काय करायचंय? समजा नसेल तर मग आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आधार क्रमांकाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्रता यादीत नाही असा जर संदेश आला, तर तुम्हाला लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी स्क्रीनवर टाकून सबमिट करायचा आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक करताल त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय नंतर ई-केवायसी पृष्ठावरती पती, वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेतांक कोड म्हणजेच कॅप्चर नमूद करायचा आहे आणि खालील प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून ओटीपी बटनावरती क्लिक करायचंय. म्हणजे मित्रांनो इथे लक्षात घ्या, जे लोक फ्रॉड करत होते त्या लोकांसाठी इथं वॉर्निंग आलेली आहे. म्हणजे न सांगता सुद्धा शासनाने वॉर्निंग दिलेली आहे. ज्या महिला लाडक्या बहिणीचे पैसे घेत होते, पण त्या महिलांच्या घरामध्ये एखादी फोर व्हीलर असेल किंवा त्या महिलांची प्रॉपर्टी भरपूर असेल, अशा महिलांच्या एकतर त्यांचं वडील असतील किंवा त्यांचे पती असतील, तर त्यांचा आधार क्रमांक टाकला जाणार आहे. आधार क्रमांक टाकला की ऑटोमॅटिकली त्यांची जी काही हिस्ट्री असेल ती हिस्ट्री तुम्हाला त्याच्यामध्ये दिसणार, शासनाला दिसणार आहे. त्याच्यामुळं इथं तुम्हाला कंपल्शन केलेलं आहे. इथं जर तुम्ही वाचलं तर वडील यांचा आधार नंबर किंवा पती यांचा आधार नंबर हा कंपल्सरी दिलेला आहे. म्हणजे इथे तुम्हाला टाकावंच लागणार आहे. त्याच्यानंतर पुढे त्यांनी काय सांगितलंय, त्यांचा आधार नंबर म्हणजे वडील किंवा पती यांचा आधार मोबाईल नंबरवरती ओटीपी जाणार आहे. तो ओटीपी आपल्या मोबाईलवरती टाकायचा आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर काय करायचंय, यानंतर लाभार्थ्यांनी जात प्रवर्ग निवडायचा. म्हणजे तुम्ही कुठल्या कॅटेगरीतले आहात ते निवडायचे. त्यानंतर आपल्याला सांगितले खालील बाबी प्रमाणित कराव्यात म्हणजे डिक्लरेशन.
त्याच्यामध्ये डिक्लेरेशन मध्ये सांगितले, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही. होय किंवा नाही या बटनावरती क्लिक करायचे. त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे. होय किंवा नाही या बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर चेक बॉक्सवरती क्लिक करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचे. ही सर्व लेंदी प्रोसेस झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला असा सगळ्यात खाली मेसेज येईल, सक्सेसफुल तुमची केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे, असा तुम्हाला एक मेसेज येणार आहे. आणि याच्यानंतर तुमची जी केवायसी आहे, ही केवायसी पूर्णपणे कंप्लीट झालेली असणार आहे. तर लाडक्या बहिणींसाठी ही महत्वपूर्ण व्हिडिओ होती. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. आता लाडक्या बहिणींसाठी जी केवायसीची व्हिडिओ आहे, ती केवायसीची व्हिडिओ लवकरच मी घेऊन येणार आहे. त्या केवायसीच्या व्हिडिओमध्ये कशा-कशा पद्धतीने तुम्ही घरी बसूनच मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून तुम्ही घरी बसूनच केवायसी कशा पद्धतीने करू शकता, ते त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.